राज्यात अतिवृष्टी आणि पूरबाधितांना मदतीचा ओघ सुरूच. राज्य सरकारकडून आणखी 648 कोटींचा निधी मंजूर. निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी. नौदलाच्या जवानांसोबत पंतप्रधान मोदींनी साजरी केली दिवाळी. INS विक्रांत युद्धनौकेवर दिवाळी रात्र. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त मंगळवारी. यंदा अतिरिक्त प्रहर असल्यानं लक्ष्मीपूजन मुहूर्त लांबला. राऊतांनी माफीनामा मोर्चा काढावा. भाजपाचा राऊतांना टोमणा. दुसऱ्यांचे व्हिडिओ दाखवणाऱ्या राज ठाकरेंवरच भाजपाचा व्हिडिओ बाण. उद्धव ठाकरे यांच्याकडे खानच उरल्याची राज यांची टीका. राज ठाकरे यांना त्यांच्या वक्तव्याची भाजपानं करून दिली आठवण. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिरात अयोध्येत दीपज्योती तेवण्याचा नवा विश्वविक्रम. शरयू तीर 26 लक्ष पणत्यांनी उजळला. पूरग्रस्तांच्या खात्यात पैसे दिवाळीपूर्वी जमा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून काढा. बच्चू कडू यांची दुःखी शेतकऱ्याला चिथावणी. आजोबा राज ठाकरे उतरले नातवासोबत फटाके वाजवायला. कियान ठाकरे सोबत शिवतीर्थावर दिवाळीचा उत्साह. रशियन तेलाची आयात थांबवा अन्यथा आणखी आयात शुल्क लावलं जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा दरपोक्ती. लालू प्रसाद यादवांच्या विरोधात राजदमध्ये वाढता असंतोष. तिकीट न मिळाल्यानं राजद नेत्यांचे अनोखं आंदोलन. तुमची मुलगी परधर्मात लग्न करण्याचा विचार करत असेल तर तिचे पाय तोडा. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वक्तव्य वादात. निवडणूक आयोगाविरोधात मविया आक्रमक. येत्या शनिवारी मवियाचा मोर्चा. मवियाच्या मोर्चात मनसैनिक होणार सहभागी.